जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभा सभापती दयानंद सुरवसे यांची शिराळपाड येथे रोखठोक मुलाखत. शिक्षणाची पंढरी काय आहे ग्रामीण भागात आम्ही ओळखला जातो ते यावेळी त्यांनी स्पष्ट व्यक्त केलं आहे. जिल्हा परिषद शाळा असो किंवा खाजगी शाळा असो, यामध्ये सर्वसामान्य गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण जे जिल्हा परिषद शाळेत भेटलं पाहिजे ते भेटत नाही आणि खाजगी शाळेमध्ये शिकू शकत नाही. ही अडचण आहे. याविषयी आपण काय बोलू? हे बघा, शासनानं जे चालू केलेला निर्णय सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत सर्वांना शिकलं पाहिजे. त्या निमित्तानं जिल्हा परिषद या सक्षम करण्याचा प्रयत्न पूर्वी झालेला आहे आणि जिल्हा परिषद ग्रामीण भागातल्या सर्वांसाठी जिल्हा परिषदचं काम असतं. या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत पटसंख्या आपली ग्रामीण भागातली कमी झाल्यामुळं कुठंतरी शिक्षक सुद्धा एक्सेस होण्याचा होत आहेत. आमची एक विनंती राहणार आहे की शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा परिषद टिकल्या पाहिजे, कारण जिल्हा परिषद ह्या शाळा टिकल्या तर ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाचं लेकरू शिकल आणि कुठंतरी अधिकारी झालेला पाहायला मिळेल. त्यासाठी शिक्षकांनी आणि त्या ठिकाणच्या पालकांनी एकमेकाचा सुसंवाद करून शिक्षक, कारण आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण बघत आहोत आता गेले 4 वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्कार आमच्या शिक्षकांना डिक्लेअर होऊन सुद्धा मिळालेला नाही. तो आता आम्ही तात्काळ नवनिर्वाचित आमची जिल्हा परिषद आल्यानंतर आमचे अध्यक्ष महोदय आणि आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी ठरवून या ठिकाणी ते आदर्श शिक्षकांचा त्यांना पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न चालू केलेला आहे. कारण त्या जे काम शिक्षकाचं आहे, शिक्षण देणं, विद्यादान करणं, हे विद्यादान करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्या जे काही गैरहजर किंवा अशी पद्धत असतील ते पद्धत त्यांनी टाळल्या पाहिजे शिक्षकांनी. कारण शिक्षक हा विद्यादान देणारा एक ग्रामीण भागातला महत्वाचा घटक आहे आणि पटसंख्या वाढवण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी सुद्धा त्या ठिकाणी जागर केला पाहिजे. जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येकाचे लेकरं शिकले पाहिजे, तरच या ठिकाणच्या आपल्या जिल्हा परिषद टिकणार आहेत. आणि शिक्षण विभागानं आम्ही आता सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील आणि उपाध्यक्ष सर्व आम्ही शिक्षण विभागाकडे आमचं बारकाईनं लक्ष आहे. आम्हाला सुद्धा कसं या ठिकाणी सुधारणा करता येतील तो प्रयत्न आम्ही 100% या ठिकाणी करणार आहोत. खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवली जाते, म्हणजे दर्जात्मक शिक्षण दिलं जातं, परंतु तेच जर जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटलं तर पैसे घालून सर्वसामान्य पालक जिल्हा परिषद सोडून खाजगी शाळेमध्ये घालणार. हे बघा, आपल्याला जिल्हा परिषदचं शिक्षण हे दर्जात्मक नाही असं म्हणता येणार नाही, कारण या ठिकाणचे जे शिक्षक असतात ते शासनाच्या निकषाने जे बीएड असतील, त्या ठिकाणी टीएटी असतील, ते सर्व पासून सीएटी पासून आलेले शिक्षक असतात आणि सक्षम असतात. फक्त त्या ठिकाणी आपला गाववाल्यांचा, तिथल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकाचा जे एक मेळ जुळला पाहिजे, तो कुठंतरी आपण जुळवाजुळी होत नाही. पण कोणते तरी इंग्लिश स्कूलचे काही लोक गावामध्ये येतात, कुणाला तरी पकडतात त्या ठिकाणी आणि आमच्या शाळेमध्ये पाठवा म्हणतात. त्यामध्ये आमची जिल्हा परिषद कुठंतरी जरा आमचे शिक्षक बांधव कमी पडत असतील. जनमानसामध्ये गेलं पाहिजे, पालकाशी संवाद साधला पाहिजे आणि एक चर्चा करून आपली जिल्हा परिषद शाळेमध्ये आता ही सर्वच पॅटर्न आम्ही चालू केलेले आहेत. त्यामुळं इंग्लिश मिडियमच्या ज्या खाजगी शाळा आहेत त्यापेक्षा सुद्धा चांगलं शिक्षण जिल्हा परिषद मध्ये आहे. हे आम्ही सांगण्यामध्ये कुठंतरी जिल्हा परिषद आतापर्यंत कमी पडले असं, पण इथून पुढे आम्ही ते जागरूकता बाळगून शाळा डिजिटलायझेशन करून त्या ठिकाणी कसे आमच्याकडे विद्यार्थी घेता येतील, बोलवता येतील, एक अट्रॅक्ट करता येईल, ते पाहण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिक्षकांची सध्या अशी ओरड आहे की आपल्यावर कामाचा भार दिला जातो, त्यामुळे थोडासा वेळ कमी पडतो असं म्हणणं आहे. काय सांगायचं? नाही, म्हणणं शिक्षक लोकांचं एक पद्धतीनं आहे, पण आता एक या 10 वर्षामध्ये जे अशा कार्यकर्ते वर्ग आल्यामुळं बराच आमच्या शिक्षक बांधवाचा वर्कलोड आता कमी झालेला आहे. एक BLO असतील किंवा जनगणना असले राष्ट्रीय कार्यक्रम जे जबाबदार व्यक्तीला दिले पाहिजे असे कार्यक्रम तेवढे आता शिक्षक आमच्या स्टाफकडून होत आहेत आणि त्यांचा बराच भार कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाने केलेला आहे.
आम्ही सर्वप्रथम या ठिकाणचे आमच्या जिल्ह्यातले सर्व आदर्श शिक्षक आणि ज्या गावात आम्ही ऑब्झर्वेशन करणार आहोत, ज्या गावामध्ये पटसंख्या वाढलेल्या आहे त्या ठिकाणच्या शिक्षक आमच्या बांधवांनी त्या ठिकाणी काय काम केलेलं आहे त्यांचा एक वृत्त बोलून तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यशाळा घेऊन आम्ही शिक्षकांना त्या आदर्श पटसंख्या वाढवलेल्या शिक्षकाची आणि त्यांचा संवाद घडून एक कॉमन एक काम चालू करणार आहोत आणि त्या माध्यमातून पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत.